नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये. थंबनेल बघितलं असेल तुम्ही, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कटेंगे तो बटेंगे. याच्यापासून जातीनिहाय जनगणना याच्यावरती मोदी सरकार कसं पलटलं? चला या काही वेळामध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय की मोदी सरकारने ही पलटी का मारली. सगळ्यात महत्त्वाची चर्चा याच्यामध्ये असेल की सध्या 4 वर्षानंतर म्हणजे 4 वर्षापूर्वी जे सरकार बोलत होतं की आम्ही जातीनिहाय जनगणना कदापि करणार नाही. ते सरकार आज असं म्हणायला लागलं की जातनिहाय जनगणना आम्ही करणार आहे आणि ती होणारच आहे. पुढच्या काही वर्षामध्ये म्हणजे येत्या काळामध्ये बिहारची विधानसभा असेल, गुजरातची विधानसभा असेल किंवा येणारी लोकसभेची निवडणूक जी असेल 2029ला, या सगळ्यावरती मोदी सरकारची काय रणनीती आहे? राहुल गांधींचं म्हणणं जे होतं म्हणजे विरोधी पक्ष जसं की इंडिया आघाडीचं जे काय म्हणणं होतं, जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. मोदी सरकारने खरंच हा मास्टर प्लॅन केलाय का? की जातनिहाय जनगणना हे आम्ही करणार आहोत म्हणून. दुसरी एक महत्वाची गोष्ट या सगळ्यामुळं महाराष्ट्राच्या या परिस्थितीमध्ये काय फरक पडणार आहे? मराठा आरक्षणाचा जो लढा होता, जो ओबीसीच्या अंतर्गत होता, ओबीसी मध्ये मराठ्यांना घ्या म्हणून. यामध्ये मराठा समाजावरती हे आरक्षण मिळणार आहे का? दुसरी महत्वाची एक गोष्ट आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये नेमक्या काय पद्धतीची व्यूहरचना या सगळ्या पूर्ण भारतामध्ये राहणार आहे, या सगळ्या गोष्टींचा जो उल्लेख आहे तो आपण करणार आहे. चला सुरुवात करूया वेळ न घालवता, की नेमकं हे जातनिहाय सर्वेक्षण जे आहे ते नेमकं काय? जातनिहाय जनगणना यामध्ये पहिला आपण समजून घेऊया की जाती जी जनगणना जी आहे या करण्यासाठी मोदी सरकार का तयार झालं? पहिला ही गोष्ट करूया की आताच का? ही काय नेमकी वेळ आहे? जे 4 वर्षापूर्वी सरकारने सांगितलं होतं की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही. संसदेमध्ये उत्तर देताना हे सरकारनं क्लिअर केलं होतं. पण 30 एप्रिल 2025 मध्ये मोदी सरकारने घोषणा केली की आगामी राष्ट्रीय जनगणना जी आहे ती जाती आधारित होती म्हणून. जे आगामी जनगणना जी होणार आहे, आता सगळ्यात शेवटची जनगणना 2011ला झाली होती. 2011 पासून आतापर्यंत जनगणना झालेली नाहीये. 2021 मध्ये परिस्थिती होती, पण पेंडेमिक काळ होता आणि 2021 नंतर वाढवली गेली तारीख. कदाचित ती 2023 आणि 24 मध्ये होणार म्हटली होती, पण अजून त्याच्या काही व्यूहरचना दिसत नाहीये. त्यामुळं आता 2026-27 नंतर ही जनगणना होणार आहे का? हे आपल्याला पाहायला लागेल. त्यामुळे 2011 मध्ये ही लास्ट जनगणना झाली होती आणि आता सरकारने सांगितले की राष्ट्रीय जनगणना जी आहे ती आता होणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना होईल, असं कोणी सांगितलेलं आहे? तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट कमिटीची बैठक जी होती त्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीमध्ये यांनी ही माहिती दिली. हे आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी. त्यामुळे हा महत्वाचा निर्णय त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या कमिटीमध्ये अश्विनी वैष्णव जे बोलले होते ते फार महत्वाचं आहे, आपल्याला समजून घ्यायला लागेल. त्यांचा रूट नेमका कोणाच्या कडेन आहे हे आपल्याला क्लिअर होईल आणि यामध्ये केंद्र सरकारची काय इच्छा आहे हे सुद्धा आपल्याला बोलता येईल. तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो जनगणना केंद्राच्या क्षेत्रातला विषय आहे, म्हणजे केंद्र अखत्यारीचा विषय आहे, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत काही राज्यांच्या मध्ये जातीय जनगणना झाली आणि हे सर्वे पार पडले, तर ते सर्वे जे आहेत ते पारदर्शी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहूया, एनडीए मध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे सध्या एनडीए मधला, त्यामध्ये महत्वाचा आहे बिहार मधल्या नितीश कुमारांचा पक्ष. नितीश कुमार जनता दल युनायटेडचे नेते आहेत आणि भारतामध्ये प्रथमतः जातनिहाय जनगणना जर कुठल्या राज्यात पार पडली असेल तर ते राज्य आहे बिहार. तर बिहारने जातनिहाय जनगणना केली आणि आकडेवारी सुद्धा जी आहे ती मांडलेली आहे. पण अश्विनी वैष्णव जे की एनडीए सरकारमध्ये आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आकडे जे झाले जारी केलेत सरकारने, हे आकडे पारदर्शी नाहीयेत. आणि मग ही जनगणना केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे, त्यामुळे आम्हीच ही जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणना करूया, असे दोन महत्वाचे मुद्दे होते. आणि हा एक कळीचा मुद्दा आहे की बिहारमधले जे जनगणनेचे आकडे, जातनिहाय जनगणनेचे आकडे आले, हेच पाहून हे सरकारने असा निर्णय घेतलाय का याची चर्चा आपण करू. जातनिहाय दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, जातनिहाय जनगणनेची नेमकी ऐतिहासिक पार्श्वभूमी काय? बऱ्याच जणांना असं वाटत असेल की जातनिहाय जनगणना ही स्वातंत्र्याच्या आधी कधी झाली किंवा स्वातंत्र्यानंतर ती झाली का? पहिला जातनिहाय जनगणना म्हणजे नेमकं याच्यामध्ये कोण येतं? या गोष्टींच्या बद्दल आपण ऐतिहासिक गोष्टीमध्ये
पार्श्वभूमी समजून घेऊया की जातनिहाय जनगणनेचा प्रयत्न जो पहिल्यांदा झाला तो 1901 मध्ये झाला, पण तो फार काही असा म्हणावासा इतका झालेला नाही. 1899 नंतर त्या भारताचा व्हाईसराय जो होता कर्झन, याच्या काळामध्ये पाठपुरावे झाले आणि 1899 मध्ये कर्झन गेला आणि त्यानंतर 1901 मध्ये भारताची जातनिहाय जनगणना झाली, पण त्याची काही ऑथेंटिक आकडेवारी जी आहे ती मिळाली नाही. त्याच्यावरती तथ्याधारित आकडे जे आहेत ते 1901 मध्ये काय मिळाले नाही. 1931 मध्ये गांधी आयर्विन 1930 चा करार आहे आणि 1931 मध्ये व्हाईसराय म्हणून विलिंग्डन भारतात येतो आणि विलिंग्डनच्या काळामध्ये ही जी जातनिहाय जनगणना झालेली आहे ती महत्वाची गणना जी आहे ती पकडली जाते. आता याच्यामध्ये अध्यक्षस्थानी कोण होतं? 1931 मध्ये जी जातनिहाय जनगणना झाली ज्याच्या आकडेवारी अजूनपर्यंत मर्यादित आहे तेच आकडे फॉलो करतो आपण. हे जे अध्यक्ष आहेत श्री जे.एच. हटन, या हटनने ही जातनिहाय जनगणना केली होती आणि व्हाईसराय विलिंग्डन आहे. तत्कालीन देशाची लोकसंख्या किती होती? तर हा खूप कळीचा मुद्दा आहे. 27 करोड एवढ्या देशाची लोकसंख्या आहे त्या काळात, म्हणजे 1931 ची गोष्ट करतोय मी. 27 करोड पॉप्युलेशन आणि 1931 नुसार इंग्रजांनी जी आकडेवारी केली त्याच्यानुसार 4147 जाती दर्ज आहेत. 4147 जाती ह्या दर्ज आहेत असं आकडेवारी मिळाली. ही कधीची आकडेवारी बघा? 1931 ची आकडेवारी. ती आकडेवारी फोकस करायला लागेल आपल्याला, कारण पुढं मंडल आयोगाने घातलेला गोळ जो आहे तो आपल्याला समजून घ्यायला लागेल. ठीक आहे, पुढच्या स्लाइड कडे जाऊया. यावेळेस या आकडेवारीनुसार 52% लोक पिछडे लोक आहेत असं क्लिअर झालं. म्हणजे 27 करोडच्या देशामध्ये 52% लोक कोण आहेत? पिछडे आहेत असं क्लिअर झालं आणि 4127 जवळपास जाती आहेत. 4147 जाती ज्या आहेत त्या पिछड्या आहेत, त्या जातींची आकडेवारी आली आपल्याला. याच आधारावरती 1980 मध्ये, म्हणजे 1980 मध्ये, याच्या आधी 1979 मध्ये व्हीपी मंडल कमिशन जे आहे त्या अस्तित्वात आला आणि मंडल कमिशनने रिपोर्ट दिला 1980 मध्ये. आणि या 80 मध्ये रिपोर्ट मध्ये ओबीसीना 27% रिझर्वेशन जे मिळालं त्याची शिफारस त्यांनी केली आणि त्यानुसार 1990 मध्ये ती लागूही झाली की जे 27% आरक्षणाची मर्यादा आहे त्याच्यावरती मंडल कमिशननं जातनिहाय सर्वेक्षण केलं होतं का? तर कदापि नाही. हे जे आकडेवारी दिलेले आहेत मंडल कमिशननं, याचा जो बेस पॉइंट आहे तो 1931 च्या आकडेवारी. म्हणजे लक्षात ठेवा, इथं 1980 मध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्या आकडेवारी यांनी 1931 मध्ये घेतले. म्हणजे मंडल कमिशननं तत्कालीन जे पुरावे दिलेले आहेत किंवा तत्कालीन जे आकडेवारी दिलेली आहे ती आकडेवारी स्वतः मंडल कमिशनने केली नव्हती. ती काही तथ्याधारित होते आणि सरकारने तर अजिबात केले नाही. त्यामुळे हा ऑथेंटिक आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं ओबीसी लोकांच्या मध्ये, म्हणजे खास करून जातनिहाय जनगणना जी आहे ती ओबीसी व्यक्ती, याच्यामध्ये शेतकरी जे आहेत किंवा ओबीसी जे काही इतर जनजाती पिछडे वर्ग आहेत यांचा फार जोर होता. आणि याच्यामध्ये अलीकडं ज्याला आपण म्हणूया लोकसभेचे विरोधी पक्षनेते किंवा लोकसभेमध्ये एक मोठा आवाज घेऊन राहुल गांधी मैदानात उतरत आहेत आणि जातनिहाय जनगणना आम्ही करणारच असं संसदेमध्ये त्यांनी ठणकावून सांगितलं. पुढच्या काही काळामध्ये जे काही राहुल गांधींचे सभा, त्यानंतर जे काही त्यांच्या अधिवेशन असतील, या सगळ्यामध्ये त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली की जातनिहाय जनगणना आम्ही कोणत्याही परिस्थितीत करूया. ही जातनिहाय जनगणना जी झाली ती 1931 मध्ये याच्यापूर्वी झाली होती आणि 1979 मध्ये लागू झालेल्या मंडल कमिशनकडे कोणताही ऑथेंटिक डाटा 1979 मध्ये नव्हता. तरी आधीच्या आकडेवारीनुसार ओबीसीना 27% आरक्षण जे आहे ते दिलं गेलं. आता इथे येऊया की 1931 मध्ये जातनिहाय जनगणना जी झाली हटननी, आणि ती हटननी केलेल्या त्या जातनिहाय जनगणनेमध्ये काय आकडेवारी जी आहे ती महत्वाची आहे. 1931 मध्ये जातनिहाय जनगणनेमध्ये ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी जी आकडेवारी केली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कुणाचं होतं हे महत्वाचं इथं आपल्याला जाणून घ्यायला लागेल. यामध्ये पहिला जो आहे तो ब्राह्मण, म्हणजे 27 करोड मध्ये असणाऱ्या देशामध्ये तत्कालीन ब्राह्मणांची संख्या जवळजवळ 1 दशक, शतक, हजार, 10,000, लाख, दशलक्ष, कोटी, 1,50,00,000 आहे जवळपास. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर मराठा जो आहे, या मराठामध्ये राजपूत, जाट, कुणबी मराठा, या कुणबी मराठ्यांची लोकसंख्या जी आहे ती 64,34,861 आहे. 64,00,000 जवळजवळ कुणबी मराठा सहित आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे. जर जातनिहाय जनगणना झाली महाराष्ट्रामध्ये, एससीबीसीचा जो काही आरक्षण लढा होता त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की मराठी हे
ओरिजिनल ओबीसी आहेत आणि यांना ओबीसी मध्येच घ्या. हा मुद्दा परत एकदा ज्वलंत होणार आहे. कारण का? कारण 1931च्या आकडेवारीनुसार मराठा सहित कुणबी जे आहेत यांचं प्रमाण जात निहाय जनगणनेमध्ये 64,34,861 आहे. म्हणजे पुढच्या काळात ओबीसी मध्ये ही लढाई थोडीफार सोपी झाली का? याच्यावर सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. त्यामुळं 1931च्या जात गणनेनुसार सगळ्यात जास्त पॉप्युलेशन हे ब्राह्मण आहेत आणि यामध्ये प्रांतनिहाय जनगणना जर काढली तर बॉम्बे प्रांतामध्ये 1931 मध्ये कुणबी मराठी सहित जे आहे ते 1 नंबर आहे, 64,34,000 पॉप्युलेशन. म्हणजे 1931च्या आकडेवारीनुसार होल सगळ्या भारतामध्ये म्हणजे 11 ब्रिटिश प्रांतांच्या मध्ये बॉम्बे प्रांतामधल्या मराठ्यांची संख्या कुणबी मराठ्यांची संख्या 64 लाख इतकी आहे. आणि हे पॉप्युलेशन जे आहे हे आपल्याला मिळालं कुठल्या 1931 नुसार. आणि त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ज्वलंत होतो की मराठे जे आहेत हे ओबीसी ओरिजिनल आहेत. या गोष्टी 1931च्या पाठपुराव्यावरून आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होत आहेत. पुढच्या काळामध्ये हा आंदोलनाचा रूप हा कसा असणार आहे हे जात निहाय जनगणनेच्या आकडेवारी मिळाल्यानंतर अजून जास्त पद्धतीने मराठा समाज आणि कुणबी समाज जो कुणबी मराठा आहे तो ओबीसी आहे का या प्रश्नावरती पुढे सविस्तररित्या आपण बोलूया. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर जात निहाय जनगणना होणार की नाही असं ठरवायचं होतं. त्यावेळेस जात निहाय जनगणना होणार नाही हे नेहरू सरकारने डिक्लेअर केलं. कारण आता 1947 मध्ये महत्वाचे प्रश्न निर्माण झाले भाषावाद. दार कमिशन नुसार किंवा इथं तेलुगू भाषिक लोक जे होती ते एकत्र येऊन आंध्र प्रदेश हे स्वतंत्र राज्याची मागणी करू लागली आणि भारतामध्ये भाषा प्रश्न जो आहे तो ज्वलंत झाला. राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रभक्ती जर टिकवायचं असेल तर महत्वाच्या समस्यांना तोंड द्यायला पाहिजे, ना की हा जो मुद्दा आहे ज्याला आपण म्हणूया जात निहाय जनगणनेनुसार आपण ही सिस्टीम जी आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात महत्वाचा समतावादी दृष्टिकोन मांडला. समानता जे आर्टिकल 14, 15, 16, 17, 18 मध्ये भारतीय राज्यघटनेत उल्लेख होते. पुढच्या काळात ही समानता आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे जात विहाय वर्गीकरण करून या समानतेला आपण छेद देऊ नये अशा प्रकारची विचारधारा तत्कालीन सरकारमध्ये होती आणि त्यामुळे ठरलं की जात निहाय जनगणना इथून पुढे काय होणार नाही. 2011 मध्ये ज्यावेळेस लास्ट लोकसंख्या जी गृहीत झाली, लोकसंख्या सादर झाली त्या 2011 मध्ये सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणना झाली. आता ही सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणना म्हणजे SECC सोशल अँड इकॉनॉमिकल कास्ट सेन्सस झाला. आता ही सोशल आणि इकॉनॉमिकल कास्ट सेन्सस मध्ये आकडेवारी जर बघितली तर 46 लाख जातींचा समावेश केला गेला. आता हे लक्षात ठेवा म्हणजे 1931 मध्ये ज्या सेन्सेस झालेल्या आहेत त्या सेन्सेस नुसार आपल्याला जवळपास जाती ज्या आहेत ते 4,147 जाती मिळतात. 4,147 जाती. आणि 1931 नंतर 2011 पर्यंत त्या जाती वाढून किती झाल्या तर जवळपास 46 लाख जाती झालेल्या आहेत. एवढा मोठा फरक पडला त्या सगळ्यामध्ये. 1931 मध्ये 4,147 वरून थेट 46 लाख जातींचा समावेश झालाय. हे एवढा बदल कसा काय झाला तर 2011 मध्ये ज्यावेळेस घरोघरी हे सर्वेक्षण केलं गेलं त्यावेळेस 2011 मध्ये पॉप्युलेशन वर्णन करताना गणनी करताना भारतातील लोकांना त्यांच्या जातीचा स्पष्टपणे उल्लेख किंवा तुमची जात किंवा तुमचा धर्म जे आहे या पद्धतीचं जे प्रश्न आहेत ते सक्तीचे नव्हते. आणि बऱ्याच लोकांनी ज्यावेळेस इथं भाषेमध्ये इथं असणाऱ्या बोली भाषेमध्ये फरक आहे आणि त्या भाषेमध्ये बोली भाषेमध्ये ज्यावेळेस जात सांगितली गेली त्याचा प्रोनाउन्सिएशननुसार वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मांडत गेल्या आणि त्यामुळे त्या फुगीर आकडेवारी कदाचित वरती आल्या असतील असा एक प्रकारचा दृष्टिकोन इथं आपल्याला समजून घेता येईल. त्यामुळे 46 लाख जाती ज्या आहेत या इथं मांडल्या गेल्या टोटल 2011 मध्ये सोशल आणि इकॉनॉमिकल कास्ट सेन्सस मध्ये. जो 1931 मध्ये 4,147 जाती होत्या ज्या आता वाढून 46 लाख जाती झालेल्या आहेत. 2021 मध्ये NCBC जे आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने ओबीसीची लोकसंख्या संग्रहित करा असा निर्देश सरकारला दिला होता. हे लक्षात घ्या 2021 मध्ये. आणि त्यावेळेस सरकारने 2021 मध्येच हे क्लिअर केलं हे स्पष्टीकरण देऊन याबद्दल नकारात्मकता जी आहे ती व्यक्त केली होती. कारण आम्ही वन नेशन वन इलेक्शन कडून आता आपण एकात्मतेकडे जात होतो आणि यामुळे सरकारनं हे क्लिअर केलं की 2021 मध्ये आम्ही ओबीसीची लोकसंख्या जी आहे ती संग्रहित करणार नाही. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा येतो की ज्यावेळेस पॉप्युलेशन होतं
त्यामुळे हे पॉप्युलेशन आता जे झाले 2011 मध्ये किंवा त्याच्या आधी 2001 मध्ये झालेलं लोकसंख्येची जनगणना असेल, यामध्ये खरंच जातींचा उल्लेख होत होता का? तर याचं उत्तर आहे होता. पण जाती ज्या आहेत ते एससी आणि एसटीच्याच महत्वाची आकडेवारी आपल्याकडे यायची. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचीच आकडेवारी यायची, पण ती ओबीसीची येत नव्हती. आणि ओबीसी मध्ये ओबीसी समाज जो आहे तो विस्तारलेला आहे आणि यामुळे अनेक जाती ज्या आहेत त्या जनजाती, पिछड्या जाती या सगळ्या जो आहे ओबीसी मध्ये आहेत त्या जवळपास 2011 मध्ये 46 लाख जातील. आणि त्यामुळं राहुल गांधींचं चित्र इथं दिलेलं आहे. राहुल गांधी जिथे जिथं जातील तिथे तिथं सांगायला सुरुवात केली की आम्ही जो आहे या देशाचा झेरॉक्स कॉपी जे आहे एक्सरे काढणार आहे आणि त्या एक्सरे मध्ये आपल्याला दिसलं पाहिजे की जातीय जनगणनेनुसार ओबीसी मध्ये जे अंतर्गत ओबीसी आहे ते नेमके किती पर्सेंटेज आहे. याच्यासाठी यांनी आवाज उठवला आणि मग हा मास्टर स्ट्रोक आहे मोदी सरकारचा की यांनी लोकसभेच्या अलीकडं 4 वर्षापूर्वी म्हणजे आता 3-4 वर्षानंतर इलेक्शन आहे आणि या इलेक्शनच्या आधी इथं हे कास्ट सेन्सेस आम्ही घेणार आहेत हे सांगून तो मास्टर स्ट्रोक आहे. आणि हा मास्टर स्ट्रोक याच्यासाठी आहे की राहुल गांधी ज्या म्हणजे विरोधी पक्षात ज्या मुद्द्यांचं सगळ्यात महत्वाचं बांधणी करतायत तोच मुद्दा सरकारने खोडून काढलाय आणि सरकारने हे सांगितलं की आम्ही आता कास्ट सेन्सेस करतोय. कदाचित यांचा विजय म्हणायला लागेल, कारण कास्ट सेन्सिस बद्दल यांनी गेल्या काही काळामध्ये संसदेमध्ये आणि गल्लीमध्ये भरपूर आवाज उठवला आणि ह्याची काही महत्वाची कारण आहेत जे 4 वर्षापूर्वी मोदी सरकार जे नाही म्हणत होतं ते आता कास्ट सेन्सस करणार आहे. त्याची कारणं आपण शेवटी पाहूया की नेमकं का मोदी सरकार या गोष्टीसाठी तयार झाले. पण इथं एक मुद्दा आहे, आता सरकारला जातनिहाय जनगणना करावं असं का वाटलं? याचं कारण पहिलं आहे की विरोधकांना जातनिहाय जनगणनेचा वाढता पाठिंबा होता. नुकताच गुजरातमध्ये जी पुढे होणारी विधानसभा आहे त्या गुजरात राज्याच्या विधानसभेसाठी तिथं इंडिया आघाडी आणि काँग्रेसची काही ज्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी असं सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जातीय जनगणनेनुसार याच्यासाठी आवाज उठवतोय आणि त्यांना तिथं वाढता पाठिंबा होता. दुसरी महत्वाची गोष्ट, बिहार राज्यामध्ये इलेक्शन सुरू आहे, आता इलेक्शन होतील आणि बिहार राज्यामध्ये जातनिहाय आकडेवारी फोकस झाली, जातनिहाय आकडेवारी क्लिअर झाली आणि यातून हे समजलं आपल्याला की सवर्णांचं पॉप्युलेशन तिथं खूप मायनर आहे. आणि त्यामुळे जर सरकारला सत्तेवर यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे सध्या जी लोकांची मागणी आहे त्याच्याकडे आपल्याला कानाडोळा करून चालणार नाही. कदाचित हेच मोदी सरकारला ते झालं असावं आणि त्यामुळे आपण की विरोधकांना जातनिहाय जनगणनेचा वाढता पाठिंबा पाहून कदाचित या गोष्टीवरती विचार झाला असेल असं म्हणता येईल. सरकारच्या नीतींना मार्ग मोकळा होईल. म्हणजे खरंच पिछडे जे आहेत त्यांना जे मिळणार आहे ते मिळतच नाहीये आणि पुढे जाऊन किंवा पॉप्युलेशन जर जातनिहाय झालं तर ओबीसी पैकी अशा काही जनजाती आहेत, पिछडे वर्ग आहेत ज्यांच्यासाठी हे खरंच सरकारच्या सुविधा ज्या आहेत त्या पोहोचायला पाहिजे होत्या, ज्या अजूनपर्यंत पोहोचत नाही आहेत आणि ज्यांच्याना ज्या पॉप्युलेशन साठी हे नको आहे आणि तिथं उगाचच पोहोचतंय. त्याच्यासाठी नीती ज्या आहेत त्या नीती त्या स्पष्ट होती. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महिला आरक्षणाचा. महिला आरक्षण जे आहे म्हणजे सरकारने 106वी घटना दुरुस्ती केली आणि 106व्या घटना दुरुस्तीनुसार 2029 नंतर ज्यावेळेस ती काही लोकसभा होईल त्यावरती 33% आरक्षण आम्ही महिलांना देऊ हा एक महत्वाचा जे बिल आहे घटना दुरुस्ती बिल हे मंजूर झालं आणि पुढच्या काळात महिलांना 33% आरक्षण होईल पुढच्या इलेक्शनच्या वेळेस. पण मुद्दा हा आहे की ज्यावेळेस आपल्याला सध्या 543 मतदारसंघ आहेत भारतामध्ये, या भारताच्या 543 मतदारसंघामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये महिलांना हे आरक्षण द्यायचंय त्याच्यासाठी महत्वाची ठोस आकडेवारी जी आहे ती क्लिअर झाल्याशिवाय हे चित्र स्पष्ट होत नाही. त्यामुळे महत्वाचा मुद्दा आहे की महिला आरक्षणासाठी सुद्धा ही जातनिहाय जनगणना जी आहे ती महत्वाचं सीमांकन ठरवण्यासाठी उपयोगात येणार आहे. त्यानंतर बिहार विधानसभेची निवडणूक जी आहे ती जातनिहाय आकडेवारी जी आहे ती घोषित झाली होती आणि यामध्ये जातनिहाय आकडेवारी समोर आली त्यामध्ये अति पिछडा वर्ग जो आहे तो जवळपास 27% आहे. अत्यंत पिछडा वर्गाचा विचार केला तर तो 36% आहे. अनुसूचित जातीचा विचार केला तर 19% आहे आणि अनुसूचित जनजातीचा विचार केला तर 1.68% आहे आणि केवळ सवर्ण जे आहेत ते केवळ 15% आहेत. म्हणजे लक्षात ठेवा 100% पैकी केवळ 15% सवर्ण आहेत. त्यामुळे जो आधी दिलेला नारा जो होता बटेंगे तो कटेंगे, तर हे जे आहे त्याच्यामध्ये थोडंफार चेंज करायला लागलं. आता हे पहिल्यांदाच बीजेपी सरकार चेंज झाले का? तर अजिबात याचं उत्तर नाही असं म्हणता येईल.
थोडं इतिहासामध्ये जाऊन थोडी उकल करायला झाली तर 1979 याच्यापूर्वी 1947 मध्ये बीजेपीची स्थापना नव्हती. बीजेपीची स्थापना 1980 नंतर आहे. पण इथं जनसंघ आहे. नेहरू सरकार आणि पुढे येणाऱ्या ज्या काही जनता पार्टीचं सरकार 1977 पर्यंत देशामध्ये राष्ट्रीयता म्हणजे राष्ट्रीयता निर्माण करणं किंवा राष्ट्रप्रेम निर्माण करणं आणि महत्वाचा जो उद्देश आहे घटनाकारांचा समता प्रस्थापित करण्यासाठी, त्यामुळं जातनिहाय जनगणना आम्ही हे करणार नाही म्हणून ते डिक्लेअर आहे. पण सत्ता पार्टी जनता पार्टी आली 1977 मध्ये आणि त्यानंतर महत्वाचा प्रश्न सुरू झाला ओबीसी आणि यावरती पहिल्यांदा कमिशन जे आहे ते अस्तित्वात आलं आणि त्यानंतर दुसरं कमिशन बसलं मंडल कमिशन आणि मंडल कमिशनच्या आकडेवारीला बीजेपी सरकारची स्थापना त्या काळात झालेली आहे आणि थोडासा सपोर्ट म्हणजे सपोर्ट जो आहे ओबीसी यांच्यासाठी झालेला आहे. बीजेपीने सपोर्ट केलेला आहे. म्हणजे बीजेपी याच्यावरती आक्षेप होता की हा भडा बामणांचा पक्ष आहे. पण ओबीसी शिवाय आपल्याला हा राजकीय लढा हा शक्य नाही हे जाणून घेतलं आणि महाराष्ट्राची जर गोष्ट करायची झाली तर इथं स्वर्गवासी प्रमोद महाजन असतील किंवा मुंडे साहेब यांनी इथं जो बीजेपी पक्ष आहे तो तळागाळात वाढवला आणि हा जो पक्ष आहे तो जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. अशीच परिस्थिती वरच्याही केंद्र स्तरावरती झाली आणि सरकारी चेंज झाली. पुढच्या काळात 1979 नंतर हा सगळा जो रूप आहे हा चेंज होत गेला. म्हणजे जो पक्ष काही विशेष जनजातीवरती किंवा विशेष सवर्णावरती मर्यादित होता तो थोडं ओबीसी पिछड्या जाती जनजाती आणि दलित त्याच्यापर्यंत हा पोहोचला. पण हे फार काही ठिकाणं नाही. 1990 नंतर ना या परिस्थितीवरती चेंज झाला आणि बीजेपीनं एक नवीन रूप धारण केला. 1991 मध्ये थोडा कट्टरता ज्याचा आपण श्रीरामांचा मुद्दा असेल किंवा मंदिर ही बनाएंगे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी 1991 मध्ये म्हणजे थोडा चेंज होतोय. हिंदुत्वाकडे जे आहे ते सरकार झुकलेलं आहे 1991 नंतर. त्याचा फायदाही नंतर झाला 1998-99 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची सरकार जी आहे ती स्थिर झाली आणि पुढं सत्तांतर होऊन 2014 पर्यंत हा जो रुख आहे हा हिंदुत्ववादाचा राहिला. 2014 नंतर पुन्हा एकदा 2019 मध्ये इलेक्शन झाल्या आणि 2019 मध्ये सुद्धा हिंदुत्व हाच एक मुद्दा अजेंडावरती बीजेपी सरकारच्या म्हणजे नरेंद्र मोदी सरकारांच्या वरती राहिला. 2023 नंतर ज्यावेळेस 2024 इलेक्शन आला 2024 मध्ये सुद्धा हा हिंदुत्व हाच मुद्दा जो आहे अजेंड्यावरती ठेवून या इलेक्शन पार पडल्या आणि त्याचा फायदा जो आहे तो झाला. पण 2019च्या मानानं 2024 मध्ये म्हणावा तसा फायदा झालेला नाही. कारण याचं असं आहे की जे टोटल वोट होतं ते वोट कुठेतरी ज्याला आपण म्हणूया दुसरीकडे स्थलांतरित करायला सुरुवात झाली आणि हे जे आहे 2024 मधल्या काही राज्यांच्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्र असेल किंवा इतर काही राज्यांचे इलेक्शन असतील कर्नाटक असतील या सगळ्या इलेक्शन मध्ये आपल्याला सरकारला ही नीती जी आहे ती अजून कट्टर होताना पाहिली. जसं की महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये बटंगे नाही तो कटंगे हा नारा जो आहे तो खूप गाजला आणि याचा फायदा महाराष्ट्राच्या या सत्ता स्थापनेमध्ये आहे हे समजण्यात आलं. पण सत्ता स्थापन झाल्यानंतर परिस्थिती जी आहे ती बदलायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर भारताच्या मधल्या ज्या येणाऱ्या राज्याचे इलेक्शन असतील याच्यामध्ये हा लढा जो आहे तो लढा केवळ याच मुद्द्यावरती ठेवून चालणार नाही. कदाचित हा मुद्दा बीजेपी सरकारला कळाला असेल आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा चेंज केला आणि चेंज असा आहे की 2024 नंतर पुन्हा एकदा 2025 नंतर हा मुद्दा आहे तो ओबीसी कडे जातो. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जनसंघाची भूमिका 1980 यानंतर जनता पार्टीच्या म्हणजे जनता पार्टी स्थिर झाल्यानंतर बीजेपीची भूमिका ती 1991 पर्यंतची एक भूमिका 1991 नंतर 2024-25 ची एक भूमिका आणि 2025 नंतर आता ही भूमिका याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही तर बीजेपी हा पक्ष जो आहे भारतीय जनता पार्टी हा प्रत्येक वेळेस आपले जे विचार रणनीती राजकीय नीती जी आहे ती सतत बदलतोय आणि याच हे प्रतीक आहे की सध्याची रणनीती सुद्धा त्यांनी बदललेली आहे. त्यामुळे बदल जो आहे हा बदल राजकीय बदल आहे आणि हा त्या परिस्थितीला अनुकूल घेता येतात आणि हा मोदी सरकारने कदाचित घेतला असेल. कारण इथं आकडेवारी जर तुम्ही बघितली तर 27%, 36% आणि 19% आणि 1% जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन हे केवळ पिछड्या वर्गाचं आहे आणि त्यामुळे इथं हे पूर्ण जर भारताला बघितलं तर सगळ्यात जास्त आहेत ओबीसी जाती जनजाती आणि ह्याचा आपल्याला एक्सरे काढणं गरजेचं आहे असं सध्या मोदी सरकारला वाटतंय. म्हणून एक महत्वाचा प्रश्न जो आपल्याला आहे बिहार इलेक्शनचा
गुजरात इलेक्शनचा हा प्रश्न समजून घ्यायला लागेल. तर एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला इथं विचार करायला लागेल, मराठा आरक्षणाचा मोर्चा. जर हे झालं, जात न्याय जनगणना झाली आणि आकडेवारी आली, तर 1931च्या आकडेवारीनुसार जवळपास मराठा जो कुणबी मराठा सहित आहे, जो ओबीसी आहे, हा ओबीसी लढा जो आहे, तो इथं लढण्यासाठी चांगली जी परिस्थिती आहे ती निर्माण होईल, असं माझं मत आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, की हा बॅरिकेड जो आहे, म्हणजे मराठा समाजाला 10% ते 13% रिझर्वेशन किंवा आता जी मागणी आहे ती 16% रिझर्वेशनची आणि काही मागणी जी आहे ती ओबीसी यामध्येच देण्याची. तर हा मुद्दा जो आहे ते बॅरिकेड जे लावलेले आहे, जे बॅरिकेड 1993 मध्ये इंदिरा साहनी केस खटल्यामध्ये लागले. इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असं सांगितलं की ज्याला आपण म्हणूया 50% पेक्षा वाजवी आरक्षण देता येत नाही. आणि जर जात न्याय आरक्षण झालं आणि जर जात न्याय आरक्षणानुसार ओबीसीची संख्या जर वाढली, तर पहिली गोष्ट आहे इंदिरा साहनीचा केस खटल्याची की 50% पेक्षा जास्त जे आरक्षण आहे ते देणं इथं भाग पडेल, कारण पॉप्युलेशनचा मुद्दा आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हे आरक्षण द्यायला लागेल आणि इथं इंदिरा साहनीचा केस खटल्याचं बॅरिकेड तुटेल. एकदा का हे बॅरिकेड तुटलं तर लक्षात ठेवायचा हा मार्ग जो आहे हा मार्ग मोकळा व्हायला जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे बघूया पुढच्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय होतील. आता सरकार नेमकी ही जात जनगणना कशी करेल? 2011 मध्ये ज्यावेळेस ही परिस्थिती आली की जात निहाय जनगणना म्हणजे एससी आणि एसटी याची ही तर दर सेन्सेसला होतच असते. पण 1931 मध्ये ज्या जनगणना झाल्या त्या जनगणनेमध्ये किंवा 2011 मध्ये ज्या सोशल आणि इकॉनॉमिकल जनगणना झाल्या त्याच्यामध्ये ज्यावेळेस जातींचा उल्लेख केला गेला त्यावेळेस वेगवेगळ्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये वेगवेगळ्या जाती होत्या आणि सगळ्यात महत्वाचं सेन्सेस करणारी लोक ही जात जी आहे ती विचारली तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीनं ती कंपल्सरी असं काही नव्हतं. पण इथं हा मार्ग बदललाय. कोड डिटेक्टरी जी आहे ती विचारली जाणार आहे. म्हणजे केवळ जातीसाठी एक कोड डिटेक्टरी असेल, तुमची जात कोणती याच्यासाठी स्पष्टता न सांगता कोडिंग लँग्वेज असणार आहे आणि त्याच्यानुसार ती जात विचारली जाईल. त्यामुळं तो रकाना जो आहे तो फिक्स भरला जाईल. 2011 नुसार जात विचारणे हे अनिवार्य नव्हतं आणि त्यामुळे ते सक्तीचा आता करणार आहे सरकार. आणि ह्या सगळ्यामुळं जातीय जनगणना जी आहे ती होईल आणि यामुळं हे चित्र स्पष्ट होईल की ओबीसी मध्ये असणारी जी आकडेवारी आहे, जे ओबीसी अंतर्गत इतर जाती आहेत त्याच्यावरती नेमकी कशी परिस्थिती होईल हे सगळं आकडेवारी येणार आहे आणि भारताचं हे चित्र जे आहे ते स्पष्ट क्लिअर होणार आहे. म्हणून येणारी जी लोकसंख्या आहे, लोकसभेची इलेक्शन आहे 2029 ची, त्या 2029 ची लोकसभाची इलेक्शन आहे ती फार महत्वाची याच्यासाठी ठरते कारण 2029 मध्ये 2 निर्णय जे आहेत ते होत आहेत. त्यामध्ये पहिला जो निर्णय आहे त्या पहिल्या निर्णयामध्ये जात-निहाय जनगणना करून हे सरकार क्लिअर करते की भारताची नेमकी सिच्युएशन काय. आणि दुसरा महत्वाचा निर्णय आहे वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे 2029 नंतर ना वन नेशन वन इलेक्शन होईल आणि या दोन्हीमध्ये सुद्धा फायदा हा सरकारचा होईल का हे आपल्याला पुढचा काळच ठरवणार आहे. त्यामुळे पाहूया हे सरकार नेमकी जनगणना कशा पद्धतीने करतं, काय प्रश्नावली घेऊन हे सरकार लोकांच्याकडे जातं, काय सरकार हे डायरेक्ट ग्राउंड वरती उतरून ही जनगणना करणार आहे की डिजिटल जनगणना करणार आहे. डिजिटल जनगणना करायची असेल तर भारतीय लोकांच्याकडे स्मार्टफोन आहेत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. दिली जाणारी जनगणनेमध्ये उत्तर जे आहेत ती खरंच अकाउंटिक आहेत का, काय पुन्हा हा मंडल आयोगाचा घोळ पुन्हा होणार नाही का, याबद्दल पुढचा काळ त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. इथून पुढे सगळ्या भारतामध्ये हीच चर्चा सध्या असणार आहे, जात निहाय जनगणना. थांबूया, पुढच्या सेशन मध्ये लवकरच भेटू. जय हिंद.